सॉरी सॉरी सॉरी. ऑफिस आहे नी तू, रिलॅक्स. आणि काय ग, तू माझ्यासाठी चॉकलेट आणलं होतं, मग दिलं का नाही? नाही म्हणजे विसरलीस की राग आला होता म्हणून फेकलं? राग? मला राग? सी, मला कशाला येईल राग वगैरे? उगाच काही बोलतोयस तू. ऍक्च्युली बघ काय झालं, मी डबा घ्यायला आले होते ना, तुला आठवतं मी किती घाई गडबडीत होते, उशीर झाला होता. सो आय थिंक त्याच वेळेला ना चॉकलेट पडलं असेल. झालं काय की मी डबा घ्यायला आले होते, त्याच्या आधी मी आभासचा कार्यक्रम ऐकला. तर तो म्हणाला की चॉकलेट द्यायला हवं वगैरे. माझ्या ऍब्सोल्युटली डोक्यात पण नव्हतं अरे, पण मस्त आयडिया आहे ना, म्हणून मी ते चॉकलेट आणलं आणि आय थिंक तेव्हा ते पडलं असणार. ओके, राग नव्हता. ओके. ऋषी, हे काय? आता तरी घेशील ना चॉकलेट? सो फायनली सुपर सिंगरने चॉकलेट घेतलं. एक कॉवर चॉकलेट. आणि सुपर सिंगरनी चॉकलेट शेअर केलं. मॅम, चॉकलेट. नो थँक्स. मला माझं चॉकलेट पूर्ण लागतं. ते मला कुणाही सोबत शेअर करायला नाही आवडत, अगदी लहानपणापासून. मॅम, एक अर्जंट मीटिंग आहे, मी येतो. ओके. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे.
ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.